तर मी पोहोचलो गॅरेजवरती बघतोय तर BMW पण खोललेली दिसते. मिस्त्रीला बोललो की किती वेळ लागेल. मिस्त्री बोलले की वॅगनरचं काम झाल्यानंतर तुमची गाडी घेतो. मिस्त्री मला बोलले की ब्रेक पॅड आणि ब्रेक ऑइल आणायला लागेल. तोपर्यंत मिस्त्रीने चहा मागवला. मी चहा घेतला आणि मी गाडी काढली आणि मी गेलो स्पेअर पार्ट आणण्यासाठी. मग ब्रेक पॅड आणि ब्रेक ऑइल घेतलं. त्यामध्ये अजून एक ग्रेस घ्यायचं होतं, ते म्हणजे कॅलिबर ग्रेस. तिन्ही पण वस्तू मी साई सर्व्हिसेसमध्ये घेतल्या, म्हणजे जेन्युइन स्पेअर पार्टमध्ये. मग मी भैयाला बोललो की भैया आपलं बिल बनवा. भैयाने बिल बनवून दिलं. आपलं टोटल बिल आपलं 2360 रुपये झालं. ते सगळं सामान मी गाडीत घेतलं व मी चाललो. रस्त्यात बघतोय तर पूर्ण ट्रॅफिक लागलेलं होतं. ट्रॉफिकमुळे तर सिटीत येण्यासाठी लय प्रॉब्लेम होतो. मी पोहोचल्यानंतर मिस्त्रीने लगेच आपली गाडी घेतली कामासाठी. पहिल्यांदा मिस्त्रीने तर लेफ्ट साईडचं ब्रेक पॅड चेंज करण्यासाठी घेतलं. तोपर्यंत दुसऱ्या स्टाफने गाडी पूर्ण चेक करायला चालू केलं. 10च मिनिटात मिस्त्रीने पण लेफ्ट साईडचं ब्रेक पॅड चेंज केलं. नंतर राईटचं पण ब्रेक पॅड चेंज करून घेतलं. टोटल मला 2700 रुपये खर्च आला. तर भावानं आपल्या फायनल गाडीचं काम झालेलं आहे. गाडीचं ब्रेक पॅड वगैरे चेंज करून घेतलेलं आहे. बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. गाडीची ऑइल बदली फक्त आता शोरूममध्ये मी करून घेणार आहे. ती पण अजून 1000 किलोमीटरनं केल्यानंतर चालत्या. आणि दुसरं काम म्हणजे व्हील अलाइनमेंट करायचं आहे. ते पण 1000 किलोमीटरनं केलं तरी चालतंय. बाकी सगळी गाडी आता ओके टाकाटक झालेली आहे. त्याच्यामुळे आता गाडी आलोय मी सर्व्हिसिंग करण्यासाठी. तुम्ही बघू शकताय. अर्ध्या तासात फायनल गाडी पण वॉश करून घेतली. हेच जर काम शोरूमला केलं असतं तर कमीत कमी 3 ते 3500 रुपये घेतले असते. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.